स्टुडंट्स सगळ्यांना मला तुम्ही काही प्राण्यांची नावं सांगता? प्राणी माहिती आहेत ना तुम्हाला? जे जंगलामध्ये राहतात, काही आपल्या घरामध्ये पण असतात. माहित आहे ना? हो टीचर. मला वाघ, सिंह, हत्ती, व्हेरी गुड. अजून ससा, कासव, कासव, कुत्रा है ना, हा? वाघ, सिंह हे कुठे राहतात? जंगलात. कोणते प्राणी राहतात? कोणते प्राणी राहतात मग? वाघ, गाय सिंह, हत्ती, ससा. गाय आणि बकरी, अजून कुत्रा, मांजर हे पण आहेत ना प्राणी? हो. तर मग जसं गाय, कुत्रा, मांजर हे आपल्या सोबत राहतात. त्यांना आपण काय म्हणतो? पाळीव प्राणी म्हणतो. बरोबर ना? हो, त्यांना आपण पाळतो, आपल्या घरामध्ये आणतो, त्यांची देखभाल करतो, त्यांना चांगलं सांभाळतो. ते आहेत पाळीव प्राणी. आणि जे जंगलात राहतात जसे की हत्ती, वाघ, सिंह हे काय आहे? जंगली प्राणी. कळालं ना? पाळीव प्राणी, जंगली प्राणी. बरं मग मला आता एक सांगा, ज्यांना पंख आहेत, जे आकाशात उडतात, त्यांना काय म्हणतात बरं? पक्षी. व्हेरी गुड. पक्षी म्हणतात त्यांना. काय म्हणतात? पक्षी. ते काय त्यांना काय असतात? पंख असतात आणि ते उडतात. आता मला सांगा, त्यांना जर एकमेकांशी बोलायचं असेल तर कसं बोलतात बरं ते? पोपट, मोर, कोकिल, बदक, कोंबडा, हे सगळे काय कावळा, आहे? आपण कबूतर, या मोर, कोंबडा, पक्षी. व्हेरी गुड बेटा. हे सगळे पक्षी ना आपण अगोदरच बघितले आहेत, तर आपण आज त्यांचं काय करणार आहोत? पुन्हा एकदा सराव करणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे ना पक्षी सगळे? आताच तुम्ही मला नाव सांगितले त्यांचे, कोकिल, कावळा, हो ना? तर आपण आता त्या पक्ष्यांविषयी परत थोडीशी माहिती बघूया. ते एकमेकांसोबत संवाद साधतात, बोलतात. जसे आपण बोलतो ना एकमेकांसोबत, जशी आपली भाषा आहे तशी त्यांची पण भाषा आहे. तर आपण आता त्या पक्ष्यांविषयी माहिती बघूया. चालेल ना? बघायचे ना पक्षी मग? हो टीचर. तर मग आता आपण पक्षी बघू आणि त्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे? आता मी तुम्हाला पक्षी दाखवते, तुम्ही सांगा. आपला ऑलरेडी झालंय शिकून, आता आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत. हा कोणता पक्षी आहे? कोणता पक्षी हा? पोपट. व्हेरी गुड. बरं, हा पोपट आहे. ह्या पोपटाचा रंग कसा आहे? हिरवा. हिरवा. आणि त्याची चोच कशी आहे? लाल. पोपट कसा बोलतो? मिट्टू मिट्टू. व्हेरी गुड. पोपट मिठू मिठू बोलतो. पोपटाला आपण पिंजऱ्यामध्ये ठेवतो, बरोबर की नाही? हो त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतो. सगळ्यांना खूप आवडत असतो पोपट. हो ना? तुम्हाला आवडतो की नाही? आवडतो. तुमच्यापैकी कोणाच्या घरी आहे? कोणाच्या घरी आहे पोपट? आहे का कोणाच्या घरी? नाही. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि काय आवडतं बरं खायला? दाणे. दाणे खातो. अजून काय खातो बरं पोपट? मिरची. खातो, बरोबर. अजून एक पेरू. पेरू. पेरू हा पोपटाचा फेवरेट आहे की नाही? खातो आणि मिठू मिठू आवाज करतो. आणि तुम्हाला माहिती आहे पोपटाला आपण अशी ट्रेनिंग देतो बोलायची. पोपटाला शिकवतात की नाही बोलायला? पोपट राम राम, नमस्कार असं बोलतो ना? हो टीचर. माणसाप्रमाणे बोलतो. बरोबर ना?
आता बघा आपण पोपटाचा आवाज ऐकूया. पोपटाचा आवाज आहे का? ऐकला ना आवाज? हो टीचर. कोणाचा आवाज होता हा? पोपटाचा. कसा छान आवाज आहे ना. आता आपण दुसरा पक्षी बघूया. हा कोणता पक्षी आहे? मोर. हो, व्हेरी गुड. आणि याची काय विशेषता आहे सांगा बरं मला? मोर म्याव म्याव बोलते. हा, मोर मियाव मियाव करतो. पण मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. राष्ट्रीय पक्षी आहे की नाही? हो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तो कुठे राहतो बरं? जंगलात. जंगलाला जास्त कुठे आवडतं? आंब्याच्या वनात. जिथे आमराई असते ना, जिथे आंब्याचे खूप सगळे झाडं असतात, तिथे तो असतो आंब्याच्या वनात. आणि जेव्हा आकाशात काळे काळे ढग होते त्यावेळेस तो छान डान्स करतो ना पिसारा फुलवून. हो. तो हो. बघा हो टीचर. हे एकदम रंगबेरंगी पिसारा आहे मोराचा, आहे ना? हो. त्याला मोर हो. म्हणतात ना. मोराचे पिस किती रंगबेरंगी असतात. मोराचा रंग पण किती अट्रॅक्टिव्ह आहे, हो ना? हो टीचर. आता आपण मोराचा आवाज ऐकूया. ऐकला आवाज? हो टीचर. हा झाला मोराची ओळख. आता हे बघा, हा सांगा कोणता पक्षी आहे? कोकिल. कोकिळ. बरोबर, कोकिळ आहे. आणि कोकिळाचा रंग कसा आहे? काळा. कोकिळा कुठे राहते बरं? झाडावर. बरोबर, झाडावर राहते. आणि काय खाते? दाणे. दाणे खाते. दाणे. दाणे खाते. आणि कोकिळाचा किती सुंदर आवाज असतो माहितीये ना? कोकिळाचा रंग काळा आहे, पण कोकिळेचा आवाज हा खूप सुंदर आहे. कोकिळेचा आवाज आपल्या कानाला खूप छान वाटतो, हो ना? एकदम गोड असा कोकिळेचा आवाज आहे. ऐकायचा आहे ना कोकिळेचा आवाज? हो टीचर. हो. ऐका मग. हो टीचर. ऐकला ना? हो टीचर. हो टीचर. कोणता आहे? बदक. बदक. गुड. बदकाचा रंग कसा आहे? पांढरा. पांढरा. बदक कुठे राहतो? पाण्यात. मध्ये. आणि काय खातो बरं? दाणे. गवत. गवत खातो. आणि पाण्याच्या बाजूला जे छोटे छोटे किडे वगैरे येतात ना, झाडावरती बसतात, गवतावरती, तर ते किडे बदक खात असतो. बरोबर ना? आणि बदक कसा आवाज करतो? क्वॅक 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 क्वॅक. काय म्हणतात बरं इंग्लिश मध्ये बदकाला? डक. डक. व्हेरी गुड. आणि बदकाच्या पिल्लूला काय म्हणतात? डकच्या पिल्लूला काय म्हणतात? डक आणि डकलिंग म्हणतो. आता बघा बदकाचा आपण आवाज ऐकूया. ना क्वॅक क्वॅक. आता बघा हा वाला कोंबडा. कोंबडा. कोंबडाचा बघा बरं. कोंबड्याचा कसा कुकू कुकू. हा बरोबर. सकाळी आवाज कोंबड्याचा कुकू चुकू. चिकू. कोंबडा सकाळी सकाळी आरवतो. सगळे जे झोपलेले असतात पहाटे, सगळ्यांना उठवायचं काम हा कोंबडा करतो.
त्याचं बघा कसा लाल लाल तुरा आहे, मस्त झुपकेदार शेपूट आहे ना त्याची. शेपूट बघा कशी झुपकेदार, लाल 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 तुरा आहे, बरोबर ना. आणि लाल हम्म, मरून हरवा हा, पांढरा वेगवेगळे कलर आहे, पण त्याची शेपटी आहे ना ती मस्त अशी झुपकेदार आहे. आणि त्याच्या तोंडावरती तोंडावरती एक लाल लाल कलरचा तुरा आहे, बरोबर ना. कुठे राहतो बरं हा कोंबडा? कोंबड्याच्या घराला काय म्हणतात? कोंबड्याच्या घराला म्हणतात खुरडे, म्हणतात कुऱ्हाडी. कळालं? खुरड्यामध्ये कोंबडा राहतो, हो ना. आणि दाणे खातो. आणि आता आपण कोंबड्याचा आवाज ऐकू. हा, ऐकला ना आवाज? हो सकाळ झालीये, कोंबड्याने आपल्याला उठवलं. कोंबड्याच्या आवाजाने आपल्याला जाग येते ना. हो टीचर हो हा वाला पक्षी, हा कोणता पक्षी आहे? कावळा कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 आणि हा कावळा काय करतो? घरटे बनवतो की नाही? हो टीचर ते बनवतो घरटे. कावळ्याचे घरटे कुठे असते? झाडावर झाडावर. जसं पाऊस पडणार हे कळालं कावळा, चिमणी यांना ते सुरुवातीलाच काय करतात? काड्या जमवतात आणि घरटे बांधायला सुरुवात करतात, हो ना. आणि हे कावळा काय खातो बरं? दाणे दाणे खातो, शिळे अन्न खातो, हो ना. कचरा बघा आता याचा आवाज. हा पुढचा पक्षी. क्रो 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 चिमणी चिमणी सगळ्यात छोटीशी चिमणी कशी छान छान दिसते ना. रंग कसा आहे चिमणीचा रंग? नारंगी आणि काळा चॉकलेटी काळा बुरका आणि करड्या रंगाची छोटीशी चिमणी आहे, झाडावरती राहते है ना. आणि चिव चिव करते, दाणे खाते, घरटे बांधते, चिव चिव करते, बरोबर. तुम्हाला आवडते का चिमणी? हो टीचर मला पण खूप हो आवडते. टीचर बघा आता आपण चिमणीचा आवाज ऐकू. हा, आवाज करते ना. बघा चिमणीचा आवाज ऐकला की मस्त चिवचिवाट ऐकायला येतो चिमणीचा. असं वाटतं सकाळ झाली आता. आता हा कोणता पक्षी आहे? कबूतर कबूतर हा कबूतर. कसा रंग आहे कबुतराचा? पांढरा पांढरा काळा बरोबर, ग्रे कलरचा थोडा हा. चॉकलेटी हम्म. आणि कबुतराचं काम काय असतं तुम्हाला माहितीये का? पूर्वी ज्यावेळेस आपल्याकडे फोन नव्हता, मोबाईल वगैरे नव्हते, त्यावेळेस कबूतर काय करायचा? संदेश इकडून तिकडे पोहोचवायचा. त्यावेळेस संदेश पोहोचवायचा काम हे कबूतर करायचे, बरोबर ना. आणि आता बघता ना तुम्ही, आता आपल्याला गॅलरी मध्ये वगैरे येऊन बसतात ना हे कबूतर. हो टीचर हो टीचर तुमच्याकडे येतात का कबूतर? येतात. आमच्याकडे भरपूर कबूतर आहेत इकडे. तुमच्याकडे आहेत का? ठीक आहे, आवाज ऐका कबुतराचा. आवाज ऐकला ना कबुतराचा आवाज? हो टीचर अजून आणखी एखादा कोणता पक्षी आहे का ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे? चिमणी
कावळा, चिमणी, कावळा, पोपट, कोकिल, अजून या व्यतिरिक्त कोणता? बदक, मोर, या सगळ्या पक्ष्यांविषयी आपण खरगोश. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? हो टीचर. चला मग आपण काय करू? तर प्रश्न विचारते मी तुम्हाला, तुम्ही मला त्याचा आन्सर सांगायचं, उत्तर सांगायचं. हे बघा, कावळ्याचा रंग कसा आहे? काळा. बर, का इथे काय दिलंय तुम्हाला? ऑप्शन दिले. एकदम फास्ट उत्तर सांगितलं. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. कावळ्याचा रंग काळा. आता माणसाप्रमाणे बोलणारा पक्षी कोणता? चिमणी. चिमणी बोलते माणसाप्रमाणे. बरोबर, पोपट. माणसाप्रमाणे बोलतो. हे बघा, हे आहे करेक्ट आन्सर. पोपट माणसाप्रमाणे बोलतो. तिसरा आहे, चिव चिव आवाज करणारा पक्षी कोणता? चिमणी चिव चिव करते. चिमणी करते चिव चिव. हे बघा, इथे येणार आपलं करेक्ट योग्य उत्तर इथे आलं बघा. चिव चिव करणारा पक्षी चिमणी. नंतर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? गुड, मोर. ऑप्शन देण्याच्या अगोदरच उत्तर दिलंय. आपला राष्ट्रीय पक्षी आहे बघा बरं, इथे काय आन्सर येतं? 2 आणि आन्सर आहे मोर. मग आता तुम्ही मला एका एका पक्ष्यांचे आवाज काढून दाखवायचे. मी तुम्हाला कावळ्याचा आवाज काढून दाखव. चिमणीची चिव चिव. कावळ्याची काव काव. मिठू मिठू. खाऊ माझा खाऊ बोलतायत. आणि बदका मिठू मिठू. मोर म्याव म्याव. कोकिल कोकिल. नाही माहिती. कावळ्याची काव काव. आणि चिमणी चिव चिव. चिव चिव. कबूतर गुटुरगु गुटुरगु गुटुरगु. आणि बदक क्वॅक 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 क्वॅक. कोंबडा कुकडू कुकू कुचुकू. कुचकू. पोपट मिठू मिठू. व्हेरी गुड. तर आपण आता हे सगळे पक्षी बघितले. मोर राहिला. मोर म्याव 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 म्याव. व्हेरी गुड. तर तुम्हाला सगळे पक्षी आणि त्यांची ओळख पटली आहे ना आता? हो टीचर. ना, तर आता तुम्हाला होमवर्क काय आहे? तर तुम्हाला हे सगळे पक्ष्यांचे काय करायचे? पिक्चर्स कलेक्ट करायचे आहे, चित्र जमवायचे आणि त्या खाली त्यांचा नाव लिहायचं आणि त्यांचा आवाज लिहायचा. कळालं? हो टीचर. हो टीचर. तुम्हाला सगळ्या बर्ड्सचे, सगळ्या पक्ष्यांचे चित्र जमवायचे आणि तिथे त्यांचं नाव लिहायचं आणि त्यांचा आवाज लिहायचा, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती लिहायची. कळालं? हो टीचर. ठीक आहे, थँक्यू.